नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई, हमाल आणि लिपिक या पदाचा पेपर होणार आहे। तर त्या अनुषंगाने आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणलेला होता? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, सन 1864 म्हणजेच 8 मार्च सन 1864 या दिवशी पहा पुणे या शहरामध्ये, कुठे? पुणे या शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणलेला होता। प्रश्न क्रमांक दुसरा, बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पहा महाराष्ट्र। तर बाल हक्काच्या संरक्षणासाठी स्वातंत्र्य बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे महाराष्ट्र हे पहा देशातील पहिले राज्य आहे। तर महाराष्ट्राने पहा जुलै 2007 मध्ये, कधी? जुलै 2007 मध्ये महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करण्यात आलेले होते। प्रश्न क्रमांक तिसरा, बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, भिंगारा। बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे भिंगारा आहे। तसेच आपण पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण आहे ते। तर पहा इथं, तर पहा म्हैसरमाळ हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे। गौताळा हे थंड हवेचे ठिकाण जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे। लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। चिखलदरा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। आंबोली हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, शेकरू। त्यालाच आपण पहा एक मोठी खार असे म्हणतो। तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। तर जे की हे शेकरू हा जो प्राणी आहे तर तो प्रामुख्याने पहा भीमाशंकर, काय? भीमाशंकर या अभयारण्यामध्ये ते प्रामुख्याने आढळतो। प्रश्न क्रमांक 5, डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। तर पहा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते? तर ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते। कोण होते? मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 6, स्वामी दयानंद सरस्वती हे खालीलपैकी कोणत्या मिशनचे संस्थापक होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, आर्य समाज। तर स्वामी दयानंद सरस्वती हे पहा आर्य समाज या मिशनचे ते संस्थापक होते। तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा 10 एप्रिल सन 1875 मध्ये, कधी? 10 एप्रिल सन 1875 मध्ये मुंबई या शहरामध्ये, कोणत्या शहरात? मुंबई या शहरामध्ये आर्य समाजाची स्थापना ही त्यांनी केलेली होती। तर वेदाकडे परत चला हा पहा त्यांचा मुख्य संदेश होता। प्रश्न क्रमांक 7, संत गोरोबा कुंभार यांची समाधी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील पहा तेरपूर या ठिकाणी, कुठे? तेरपूर या ठिकाणी संत गोरोबा कुंभार यांची समाधी आहे। प्रश्न क्रमांक 8, दाजेपूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, राधानगरी। राधानगरी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते कोल्हापूर, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या तालुक्यामध्ये दाजेपूर हे अभयारण्य आहे. तर दाजेपूर हे जे अभयारण्य आहे तर ते कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, तर ते गवा या प्राण्यासाठी. कोणत्या? गवा या प्राण्यासाठी दाजेपूर हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणते हडप्पा स्थळे हरियाणा या राज्यात आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 राखेगडी. तर राखेगडी हे जे हडप्पा स्थळ आहे तर ते हरियाणा या राज्यामध्ये आहे. तसेच पहा धोलावीरा आणि लोथल हे जे 2 हडप्पा स्थळ आहेत तर ते पहा गुजरात या राज्यामध्ये आहेत. कोणत्या? गुजरात या राज्यामध्ये स्थित आहेत. तर कालीबंगा हे जे हडप्पा स्थळ आहे हेच पहा राजस्थान या राज्यामध्ये आहे. कोणत्या? राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 10. महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 पुस्तकाचे. तर महाबळेश्वर जवळील भिलार हे जे गाव आहे तर ते पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर ते पहा 4 मे 2017 कधी? 4 मे 2017 या दिवशी भिलार हे भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 11. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध डॅश यांनी परिषद भरवलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 वीरा शिंदे. म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे यांनी पहा 1917 कधी? 1917 या वर्षी मुंबईमध्ये देवदासी प्रथा निर्मूलनासाठी परिषद ही भरवलेली होती. प्रश्न क्रमांक 12. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान डॅश या नदीच्या काठी वसलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 दहिसर. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जे आहे तर ते दहिसर या नदीच्या काठी वसलेले आहे. हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या शहरामध्ये आहे, तर ते मुंबई या शहरामध्ये आहे. कोणत्या? मुंबई या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13. डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे? तर डॉट्स हा जो उपचार आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 क्षयरुग्णांसाठी. कशासाठी? क्षयरुग्णांसाठी आहे. तर डॉट्सचा फुल फॉर्म काय आहे, तर पहा डी म्हणजे डायरेक्टली, ओ म्हणजे ऑब्झर्व्ड आणि टी म्हणजे ट्रीटमेंट आणि एस म्हणजे शॉर्ट कोर्स. हा डॉट्सचा फुल फॉर्म आहे. तर डॉट्स ही जी उपचार पद्धत आहे तर ती क्षयरोगाच्या उपचारासाठी वापरली जाते. प्रश्न क्रमांक 14. पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. तर पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य हे राजस्थान हे राज्य आहे. तर राजस्थान राज्याने पहा 2 ऑक्टोंबर 1959 कधी? 2 ऑक्टोंबर 1959 या दिवशी पंचायत राजची सुरुवात ही झालेली होती. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 800. तर पहा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी ही 800 किलोमीटर इतकी आहे. तर महाराष्ट्र राज्याची दक्षिण आणि उत्तर लांबी किती किलोमीटर आहे, तर ती 720. किती? 720 किलोमीटर ही महाराष्ट्र राज्याची दक्षिण उत्तर लांबी आहे. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या राज्याची सीमा ही म्यानमार या देशाशी संलग्न नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम. तर सिक्कीम या राज्याची सीमा ही म्यानमार या देशाशी संलग्न नाही. तर म्यानमार या देशाला पहा अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि मणिपूर या राज्यांच्या सीमा लागून आहेत. तर सिक्कीम या राज्याची सीमा पहा एकूण 3 देशांना लागून आहे. तर ते पहा पहिला देश आहे चीन हा देश आहे पहिला, दुसरा आहे पहा नेपाळ हा देश आणि तिसरा आहे पहा भूतान. या 3 देशाला सिक्कीम या राज्याची सीमा लागून आहेत. प्रश्न क्रमांक 17. पित्त हे कोणत्या अवयवामध्ये तयार होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 यकृत. तर पित्त हे पहा यकृत या ठिकाणी तयार होते आणि पित्तशयामध्ये ते साठवले जाते. प्रश्न क्रमांक 18. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2
थॉमस जेफरसन. तर थॉमस जेफरसन यांनी पहा 1776मध्ये कधी 1776मध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा त्यांनी तयार केलेला होता. प्रश्न क्रमांक 19. बहु असोत सुंदर की महा या गाजलेल्या महाराष्ट्र गीताचे कर्ते कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 कृष्ण कोल्हाटकर. तर पहा कृष्ण कोल्हाटकर हे बहु असोत सुंदर की महा या गाजलेल्या महाराष्ट्र गीताचे ते कर्ते आहेत. प्रश्न क्रमांक 20. जमीन आणि समुद्र यांच्यातील सीमारेषेला काय म्हणतात? तर जमीन आणि समुद्र यांच्यातील सीमारेषेला पहा ऑप्शन क्रमांक 1 पुळण असे म्हणतात. काय म्हणतात? पुळण असे म्हणतात. सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 ड. तर पहा सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली ड हे जीवनसत्व तयार होते. प्रश्न क्रमांक 22. अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा. तर अप्सरा ही जी अणुभट्टी आहे तर ती पहा 1956मध्ये कधी 1956मध्ये तुर्भी या ठिकाणी. तुर्भी हे ठिकाण कुठे आहे? तर मुंबई येथे आहे. तर मुंबई येथे भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये भारताची पहिली अप्सरा ही अणुभट्टी सुरू करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 14 जून. तर पहा कार्ल लँडस्टेनर. तर कार्ल लँडस्टेनर यांच्या जन्मदिनानिमित्त 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी ही जी खेळाडू आहे तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 वेट लिफ्टिंग. तर पहा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी ही जी खेळाडू आहे तर ती पहा वेट लिफ्टिंग या खेळाशी ती संबंधित आहे. 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 विदा सावरकर. म्हणजेच विनोबा दामोदर सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 26. रक्तातील डॅश पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 श्वेत रक्तकणिका. तर पहा रक्तातील श्वेत रक्तकणिका पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27. हैदराबाद हे स्टेट यावर्षी भारतात विलीन करण्यात आले. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 1948. म्हणजेच पहा 17 सप्टेंबर 1948 या दिवशी पहा ऑपरेशन पोलो. काय आहे? ऑपरेशन पोलो या पोलीस कारवाईनंतर हैदराबाद हे संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील महानगरपालिकेमध्ये किमान आणि कमाल प्रभाग समित्या किती असू शकतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर पहा महाराष्ट्रातील महानगरपालिकेमध्ये किमान 3 काय आहे? किमान 3 आणि कमाल 25 काय आहे? कमाल 25 प्रभाग समित्या या असू शकतात. क्रमांक 29. 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा न्यायमूर्ती S.K. धर. तर 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचनाच्या आयोगाचे अध्यक्ष हे पहा न्यायमूर्ती S.K. धर होते. प्रश्न क्रमांक 30. डाळीपासून पुढीलपैकी कोणती पोषक तत्वे भरपूर प्रमाणामध्ये मिळतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 प्रथिने. तर पहा डाळीपासून प्रथिने हे पोषक तत्वे भरपूर प्रमाणामध्ये आढळतात किंवा मिळतात.